हिंगोलीच्या वसमत येथे अवैध माती वाहतूक आणि अनधिकृत वीटभट्ट्यावरील माती साठा जप्त करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन सुरू करण्यात आले आहे। अवैध गौण खनिज उत्खनन, भरधाव हायवा टिप्परची वाहतूक आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्ष विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे। आंदोलनकर्त्यांनी अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करावी, वीटभट्ट्यावरील माती साठा जप्त करावा आणि संबंधित माती माफियावर व तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख मागणी केली आहे। दरम्यान आंदोलनानंतर तहसील प्रशासनाकडून गस्ती पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र प्रत्यक्षात कारवाई अद्यापही दिसून येत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। परभणी वसंत मार्गावर अजूनही मोठ्या प्रमाणात हायवा टिप्परची वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत असून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। परभणी जिल्ह्यातून मुरुंबा शिवारातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते वीटभट्टीसाठी सनवट आणले जाते। या सनवटला कुठलाही संरक्षण नाही। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनधिकृतरित्या या ठिकाणी सनवट आणले जाते। वीटभट्टीवर मोठ्या प्रमाणात सनवट साठवून ठेवले। 10 वर्षांना संपणाऱ्या या वीटभट्टीवर सनवट या ठिकाणी त्यांनी आणून ठेवले। मुळात विषय असा आहे की वीटभट्ट्यामुळे मजुरांना सुद्धा मजुरी मिळते, हा विषय तेवढाच गहन आहे। मुळात विषय असा आहे की वीटभट्टीवरच्या मजुरांचा कुठल्याही पद्धतीने विमा काढलेला नाही। त्यांनी मागील 2 वर्षापूर्वी वीटभट्टीवरच एका मजुराचा मृत्यू झाला होता आणि त्याच वीटभट्टीला सनवट नेताना एका हायवाने थेट एका चार नागरिकांचा निष्पाप बळी घेतला होता। या संपूर्ण घटना पाहता आज जिल्हाधिकाऱ्यांचं गस्ती पथक असेल, आरटीओ विभागाचं गस्ती पथक असेल, इथल्या महसूल प्रशासनाचं गस्ती पथक असेल, संपूर्णतः शंड झालेलं आहे। मुळात शंड झाले की आर्थिक संगनमतानं शंडता केलेली आहे हे कळायला मार्ग नाही। त्या घटनेवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं हे जे आहे ते लाक्षणिक आंदोलन सुरू केलेलं आहे। माती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तात्काळ चेकपोस्ट या ठिकाणी स्थापन करण्यात यावे, उच्चस्तरीय चेकपोस्ट समिती स्थापन करण्यात यावी आणि हे जे अवैध वीटभट्टी मालक आहेत आणि त्यांना सहकार्य करणारे जे काही या ठिकाणी माती माफिया आहेत, अशा माती माफियावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला सहकार्य या संदर्भात जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांच्याकडून नेमकी काय अशा अपेक्षा असेल कारवाईची 2-3 मुद्दे सांगायचे असतात। मी गौतम दिपके आज रोजी वसमत शहरामध्ये जे वीटभट्ट्याचे जे अनाकृत जे कार्यक्रम चालू आहेत, या कार्यक्रमासाठी आजची इथलं जे प्रशासन आहे ते निव्वळ झोपीत आहे असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आम्ही या माती आवक जावक करणाऱ्या गाड्याच्या संदर्भात आजपर्यंत पाहत आलो की मुरुंबा ते वसमत इथपर्यंत अनेक ठिकाणी त्या गाड्यांनी गोरगरिबाच्या जीवघेवाण अशा हत्या झालेल्या आहेत। थोडीफार काही त्यांना मदत करण्याची सुद्धा या लोकांनी या गोष्टी केल्या नाही। अशा प्रकारे ह्या गोष्टी चालू आहेत। त्यामुळे आमचा उपोषण करण्याचा जे हेतू आहे, जे मागणी करणार आहोत आम्ही, ती मागणी म्हणजे या लोकांवर कुठंतरी आळा घालावा, कुठंतरी त्यांना या लोकांनी सहकार्य न करता त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करावं अशी आमची मागणी आहे। तर हे होते सामाजिक कार्यकर्ते। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वसमत शहरामध्ये माती माफियांनी संपूर्णतः धुमाकूळ घातल्यामुळे आता या ठिकाणी सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे की जे अनधिकृत वीटभट्ट्यावर साठवलेली जी माती आहे ती माती जप्त करण्यात यावी। तहसील आपल्या महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। गस्ती पथक या ठिकाणी स्थापन करण्यात यावं। मागच्या वेळी जे काही समजा अहवाल वीटभट्टीच्या विरोधामध्ये संदर्भामध्ये दाखल केलेला आहे, अशा अनधिकृत वीटभट्ट्यावर केवळ आणि केवळ कागदोपत्रीच कारवाई दाखवण्यात आलेली आहे। पण मुळात कोणत्याही वीटभट्टी धारकाने
महसूल भरलेला नाही. शासनाचा लाखो रुपयाचा, कोटी रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वसमतवरून जाताना ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना याच वीटभट्टीचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होत आहे. पर्यावरणाचा विषय आहे आणि त्यामुळे नागरिकच नसून शहरामध्ये सुद्धा काही वीटभट्ट्या ज्या आहेत त्या वीटभट्ट्या शहराला लागूनच आहेत. जवळच शाळा आहे आणि एवढं सगळं काही असताना प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे नक्कीच या आंदोलनाचं लक्ष वेधून प्रशासन यावर कारवाई करेल का हे पाहणार इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे.